भीम जयंती उत्सव साजरा केला जातोय। सध्या दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रासह भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर खरतर ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी भारतीयांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात। आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता आणि त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जात प्रत्येक अनुयायी आज आपल्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी पोहोचतात। दादरच्या चैत्यभूमीवर देखील लाखोंची गर्दी आज उसळते आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील तगडा तैनात करण्यात आलेला असतो। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील दिवसभरात करण्यात आलेलं आहे। वाद फुले टाळण्याची वेळ आहे, भीम वचने पाळण्याची वेळ आहे, भीम वचने पाळण्याची वेळ आहे, वाद फुले टाळण्याची वेळ आहे, भीम वचने पाळण्याची वेळ आहे, भीम वचने पाळण्याची वेळ आहे। रोज भेटे जो तया जय भीम वदतो, रोज भेटे जो ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासह अनेक महायुतीचे नेते आणि मंत्री देखील उपस्थित आहेत। चाळण्याची वेळ आहे, आतले मन चाळण्याची वेळ आहे, वाद फुले। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय CP राधाकृष्णन साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं तर आपण पाहतोय राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल तिथे पोहोचलेत। ही थेट दृश्य दादरच्या चैत्यभूमीवरची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी आज जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। मॅडम यांचंही इथे मनपूर्वक स्वागत करते। राज्यपालांचं स्वागत करण्यात येते आणि खरं तर पोलीस बंदोबस्त इथे मोठा तैनात करण्यात आलेला आहे, कारण लाखो अनुयायी आज दिवसभरात महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात।
I welcome Honorable Governor of Maharashtra Rajya, Shri C.P. Radhakrishnan sir. Welcome sir. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल C.P. राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार साहेब, तसंच सभापती विधान परिषद राम शिंदे साहेब, अनेक मान्यवर, अनेक मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त देशभर उत्साहात आज उत्साह खरं तर आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या हरियाणा दौऱ्यावर विकास कामांचं उद्घाटन देखील आज करण्यात येते पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर अभिवादन करतील. आणि त्यानंतर आता इथे त्रिशरण पंचशील मुंबईमध्ये बुद्धवंदना वरळी वांद्रे सागरी सेतूवर लेझर लाइटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी केली जाते. द्वारे पुष्पवृष्टी आता होत आहे. सध्या ही दादरच्या चैत्यभूमीवरची आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच राज्यपाल C.P. राधाकृष्णन हे दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. शासनाच्या वतीनं चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आपण इथे पाहणार आहोत. आणि आता अगदी काही क्षणातच चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची गर्दी आजच्या दिवशी चैत्यभूमीवर उसळते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील कडक तैनात केलेला असतो. सध्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत. आज बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचशील बुद्धवंदना यावेळेला प्रमुख अतिथी करतील. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर लेझर लाइटिंगचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि मिरवणुकांचं देखील आयोजन करत भीम जन्मोत्सवाचा जल्लोष केला जातोय. सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान याची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या ही चैत्यभूमीची दृश्य आपण पाहतोय. राज्यपाल C.P. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री महोदय सध्या चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत आणि चैत्यभूमीवर आता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी देखील करण्यात येते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी केली जाते आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये जल्लोषात त्यांची जयंती साजरी करण्यात येते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जात आहेत, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, आतिषबाजी करत महामानवाला अभिवादन करण्यात येते. आणि याच सगळ्या ठिकाणी कार्यक्रम तसंच मिरवणूक शांततेत पार पडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. पहिल्या 2 रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आपण पाहतोय दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत. त्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात येते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल C.P. राधाकृष्णन साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत. या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयीसुविधा या निमित्तानं आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरांचं नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर आणि तर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलेलं आहे. तसंच इतरही महायुतीचे नेते आणि मंत्री अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज ठिकठिकाणी गर्दी होते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नुकतंच अभिवादन करण्यात आलेलं आहे. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायांची आज गर्दी पाहायला मिळते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात येते. दरम्यान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. दादरच्या चैत्यभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. विविध वैद्यकीय सेवा सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून देखील काळजी घेण्यात आलेली आहे. वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तगडा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तसंच राज्यपालांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते. पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात येते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसंच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. दरम्यान सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असं आवाहन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी केली जाते. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच जल्लोषात कार्यक्रम सुरू झालेले आहेत. आज दिवसभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे. फटाक्यांची आतिषबाजी आज करण्यात येते. भीमसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केलेला आहे. सध्या दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय. आरोग्य संपत्ती सर्व संपत्ती मेवच अतो निपान संपत्ती मिराते समीजतु सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना सर्व मान्यवर. दादरच्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल CP राधाकृष्णन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे. पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आलंय.
चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच विविध कार्यक्रम पार पडत आहेत. जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. भीमसैनिक सगळे एकत्र आलेले आहेत कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी केली जाते. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसंच मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येते. दरम्यान दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांसाठी सोयीसुविधा देखील तिथे करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून देखील विशिष्ट काळजी घेण्यात येते. दरम्यान सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असं आवाहन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विट केलंय आणि बाबासाहेब आंबेडकर यांना ट्विटद्वारे त्यांनी अभिवादन केलेलं आहे. दादरच्या चैत्यभूमीवरची ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. अगदी काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर आता त्यांना मानवंदना देण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि यानिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूच्या दरम्यान लेझर लाइटिंग देखील करण्यात आलेली आहे आणि या सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान याची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे साकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आज दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यांना मानवंदना देण्यात येते. पाठवतो लाईव्ह बोलला चालेल फोन करू.
सन्माननीय राज्यपाल महोदय, सर्व इतर मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व इतर मंत्रिमंडळ आता भीमज्योती